कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक आणि बदलापूर अंबरनाथ, आता कल्याण डोंबिवली 2 दिवसाचं प्रशिक्षण झालं. उद्या आता बदलापूर अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक त्यांचं प्रशिक्षण आहे. आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये एक विशेष करून प्रशिक्षण शिबिरं अनेक या ठिकाणी होतात. आणि त्यामुळे ज्या ज्या क्षेत्रामधले लोक या रामभाऊ म्हाळगीमध्ये येऊन ज्यांनी प्रशिक्षण घेतलं, आता पण ती मुलं 6 राज्यातली मुलं होती आणि त्यांनी देखील आपल्या रामभाऊ म्हाळगीमध्ये आलेत. आणि इथं आल्यानंतर इथं काही ना काही जे ज्ञान आहे, अनुभव आहे, ते घेऊन त्या त्या क्षेत्रातले लोक जातात. आणि महापालिकेतले नगरसेवक आज अनेक वेळा प्रशिक्षण तसं नगरसेवकांचं आपण घेतो, परंतु आता आज कल्याण डोंबिवली महापालिका, बदलापूर अंबरनाथ, आणखी MMR मधले जिल्ह्यातल्या महापालिका आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या महापालिका नगरपालिका यांचं आपण रोटेशनमध्ये इथं प्रशिक्षण घेणार आहोत. आणि मग त्यांच्या प्रभागातला विकास असेल, तिथली विकासाची कामं असतील, त्याचे प्रस्ताव कसे बनवायचे, सभागृहामध्ये जे काही मुद्दे घेऊन बोलायचं, या सगळ्यावर खूप विषय घेतले तुम्ही याच्यामध्ये. महाराष्ट्र महापालिका कायदे, त्याचबरोबर जे आपल्या विकास शहर विकास, स्मार्ट सिटी, मिशन प्रकल्प, क्लस्टर डेव्हलपमेंट, वाहतूक कोणी, खूप विषय आहेत जे सर्वसामान्य लोकांची, नागरिकांची, मी त्याच्यात पूर्ण खोलात जात नाही, परंतु नागरिकांशी निगडीत अशा प्रकारचे हे विषय चर्चेला घेतले 2 दिवसामध्ये. त्यामुळे नक्कीच इथल्या आमच्या नगरसेवकांना त्याचा फायदा होईल. आणि इथं अटलजी आलेले आहेत, प्रमोदजी आलेले आहेत, इथं मुख्यमंत्री जेव्हा मोदी साहेब होते त्यावेळेस तेही आलेत, बाळासाहेब स्वतः आलेत 2003 मध्ये. अशी मोठी मान्यवर व्यक्तिमत्व या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आलेली आहेत आणि याचा अभिमान आहे. आणि नक्कीच या प्रशिक्षण शिबिराचा देखील आमच्या नगरसेवकांना फायदा होईल. आणि त्यांच्या महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये, त्यांच्या वॉर्डमध्ये देखील याचा बेनिफिट होईल. मी मगाशी म्हणालो की प्रभागातल्या देखील, वॉर्डातल्या देखील नगरसेवकांची विकासाच्या बाबतीमध्ये स्पर्धा झाल्या पाहिजे आणि त्या बाबतीत देखील सूचना केल्यात. नक्कीच शेवटी आपला प्रभाग कसा विकसित राहील, स्वच्छ कसा राहील, सगळ्या मूलभूत सोयीसुविधा लोकांना कशा मिळतील, यावर या प्रशिक्षण शिबिरामध्ये भर दिलेला आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण शिबिर यशस्वी होईल आणि याची अंमलबजावणी आमचे नगरसेवक करतील. साहेब, तुम्ही इथं रामभाऊ म्हाळगीमध्ये प्रबोधिनीमध्ये तुम्ही आले, नगरसेवकाचं प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आलं, पण इथे लोकल स्तराला मीरा भाईंदर शहरामध्ये नगरसेवकाचा आपसात जमत नाही, भाजप आणि शिवसेनेचा. अरे ठीक आहे ना, राजकीय आता काय. आता आज आपण इथे नगरसेवकांनी काय काम करावं, कसं त्याच्या प्रभागाचा विकास करावा, प्रशासनाबरोबर कसं सलोख्याचं संबंध ठेवावे, आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मीरा भाईंदरचं पण प्रशिक्षण होईल ना, त्यांनाही बोलवू आम्ही एकत्र सगळ्यांना. केलं ना, म्हणजे तो 1 कोटी रुपये त्या प्रभागातल्या विकास कामावर वापरायचे. आणि आता देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग महापालिका, नगरपालिका ज्या आहेत त्यांची पण कॉम्पिटिशन आहे. आणि त्या महापालिकांमध्ये देखील स्पर्धा नगरपालिकांमध्ये आहे. परंतु आता वार्डामध्ये पण स्पर्धा झाल्या पाहिजे. आपला वॉर्ड सगळ्यात नंबर 1 कसा, आदर्श वॉर्ड कसा होईल, या बाबतीत देखील मी सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे याचा परिणाम नक्कीच तिथल्या विकासावर होईल. ते रस्ता महापालिकेने काम करायला बंद केलं, महापौरचं एक पत्र आहे की ते काम तात्काळ बंद करा, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, माहीत नाही मला, मी माहिती घेतो का बंद केलंय. बंद केलं असेल तर सुरू करू आपण.
उत्पल मेहता यांचं असं म्हणणं आहे की तो राज्यमार्ग आहे, त्यामुळे शासनाने खर्च करावा, पालिकेच्या तिजोरीतून खर्च करू नये. नाही, शासन करेल ना. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी कोणी करावा कोणी नाही करावा हा विषय महत्त्वाचा नाही. करावाच, ते आम्ही करू. तर आता नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 500 कोटीची मागणी केलेली आहे शहरातील अंतर्गत असं, पण आपण ती मान्य करत नाही, म्हणजे दिरंगाई करताय. कोण दिरंगाई करत आहे? आपल्याकडे आहे ना ते शासन. कर्ज मंजुरी. अच्छा, कर्जाला मंजुरी देऊ ना आपण, काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याच त्या महापालिकेला आपण दिलेत ग्रीन बॉन्ड काढण्यासाठी. टायगरनंतर श्रीकांत शिंदेसह सर्व खासदारांनी अमित शहा यांची भेट घेतली. सर, पुढचा प्लॅन काय आहे? सर, अमित शहाची भेट घेतली सर्व खासदारांनी शिवसेनेच्या सगळ्यांनी. मग आता काय चांगलं आहे ना, अधिवेशन चालू आहे. हां, ऑपरेशन टायगरनंतर पहिल्यांदा भेट झाली. नाही, ते याच्या आधी पण भेट झाली, तुम्हाला माहीत नाही. शहापूरमध्ये झालं, नाशिकमध्ये झालं, खड्ड्यांमुळे मृत्यू झाला. फार दुर्दैवी घटना आहेत आणि कुणाचा जीव जाणं. आमचा एक TDRFचा जवान त्याच्यामध्ये गेला आहे. फार दुर्दैवी दुःखद घटना आहे आणि या बाबतीमध्ये सगळ्या प्रशासनाला देखील, जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळ्या महापालिकांच्या आयुक्तांना देखील सूचना दिलेल्या आहेत. आणि जो TDRFचा जवान जो त्याचा अपघाती त्याचं निधन झालं आहे, त्याला त्याच्या परिवाराला महापालिका आणि शासनाच्या वतीने आम्ही बिलकुल मदत करू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसकडून गुंगी गुढी असं टीका केली. मी त्याच्यावर बोललो. एक महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल अशा प्रकारचं आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे आणि खऱ्या अर्थाने याची जेवढी निंदा आणि निषेध करावा तेवढा थोडा आहे. खरं म्हणजे हा फक्त सुनेत्राताईंचा अपमान नाही, तर महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचा अपमान आहे. आणि याच्यावर ज्यांनी वक्तव्य केलं त्यांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा या लाडक्या बहिणी ज्या आहेत यांनी 24मध्ये 2024ला कसं काय दाखवलं आहे? जागा दाखवली ना, तशी जागा दाखवतील. विक्रम काकडेने अमित शहाची भेट घेतली आहे आणि अजितदादांना पद्मभूषण द्या अशी मागणी केली. अच्छा, अमित शाह साहेबांना नाही, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की अजितदादांनी देखील महाराष्ट्रासाठी त्यांचं मोठं योगदान आहे आणि विक्रम आताच आमदार झाला आहे आणि आपल्या नेत्याच्याबद्दल त्यांनी त्याचा आदर व्यक्त केलेला आहे. रमेश म्हात्रेंवर कारवाई झाली, ते जेलमध्ये आहेत. रमेश म्हात्रे हे त्यांच्यावर कारवाई झाली, कायदेशीर कारवाई झाली. ते आता जेलमध्ये आहेत आणि कोर्टाने देखील, हायकोर्टाने त्यांचं सुमोटो कॉग्निझन्स घेतला आणि आता त्यांनी देखील जाहीरपणे सांगितलं की माझ्याकडून चूक झाली आहे. आणि असं लोकप्रतिनिधी आणि डॉक्टरांना, महिला डॉक्टरला किंवा कोणाही व्यक्तीला मारहाण करणं याचं समर्थन कधी शिवसेनेने केलं नाही, करणार नाही. आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे आणि पक्षाची देखील शिस्तभंगाची कारवाई झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.